वाचला वाचला तू गावाकडची लोकांची मजा हीच असते आणि तीच मजा थोडे हे एकदम अवस्था दयनीय आहे लालपरीची मंडळी. हे बघताय गावची मासळी एकदम फ्रेश असते गावची मासळी. नमस्कार मंडळी, मी संतोष शिरकर आपलं स्वागत करतो आपल्या मराठी हक्काच्या यूट्यूब चॅनलवर. काल आपण रात्री गावी आलो होतो. कालचा मी एक ब्लॉग केला आहे ट्रॅव्हलिंगचा आणि आता सकाळचे 7 वाजलेत. आता आपण परतीचा प्रवास करतो आहे. खूप सारी धावपळ होती आणि परत मुंबईला जायचं लवकर. काल आपण रात्रीचा प्रवास केला, सामान शिफ्ट करायचं होता. ॲक्च्युली मी मुंबईच्या घरचा रिनोव्हेशन करतो आहे. तुम्हाला ते व्हिडिओ येतीलच पुढे. म्हणजे जो जुना सामान होता माझ्या मुंबईच्या रूमचा तो आपण शिफ्ट केला गावी. कारण आता जो माझा मुंबईचा रूम आहे त्याचं आपण रिनोव्हेशन करत आहोत. तो जो जुना रॉ मटेरियल होता तो आपण गावी शिफ्ट केला आहे. सो आता सकाळची वाजलेत 7. गावचा वातावरण बघताय खूप भन्नाट आहे. सकाळची वाजलेत 7 आणि आता आपण निघतोय मुंबईला जाण्याचा परतीचा प्रवास आपला. सो माझा चेहरा थोडा स्वेलिंग वाटत असेल कारण झोप कंप्लीट झालेली नाही आहे. कारण सामान शिफ्टिंग करेपर्यंत सकाळचे 3 वाजले आणि 3च्या नंतर सामान व्यवस्थित घरी लावला आणि त्याच्यामुळे उशीर झाला. आता उठायला उशीर म्हणजे की आता 6 वाजता उठलो, फ्रेश झालो, आता आम्ही निघतोय. हे गावचं वातावरण बघा, एकदम भन्नाट व्ह्यू आहे. गावी आल्यावर एकदम वातावरण भन्नाट असतं आणि वातावरण इकडे एवढं भन्नाट असतं. याचं कारण असं आहे कारण इकडची जी हवा असते ती प्रदूषित नाही आहे त्याच्यामुळे. आणि इथे तुम्हाला आम्ही आता फास्ट चालत ब्लॉग करतोय, समजून घ्या. कारण आता ट्रेन सुटेल तिकडून लवकर, 7:45च्या ट्रेनला आपल्याला पोचायचं आहे. त्याच्यामुळे मी घाई करतोय आणि माझ्यासोबत अभिषेक आला. सो आम्ही दोघे घाई करतोय आता कारण का आम्हाला 7:45च्या ट्रेनला पोचायचं आहे कसंही करून. सो त्याच्यामुळे आम्ही लवकर घाई करतोय. तर व्लॉग कंटिन्यू करतो, नक्की बघा. हे गावचं वातावरण आहे. सो मंडळी हे बघा गावचं वातावरण बघा, एकदम क्लासी वातावरण आहे. हे बघा सकाळचे 7 वाजलेत आणि वातावरण बघा. अजून जो धुवा असतो फॉग आहे तो हाय फॉग थोडा थोडा. हीच तर गावची मजा असते. त्याच्यामुळं ॲक्च्युली टाईम मिळत नाही. तिकडे सुद्धा रिनोव्हेशनचं काम आहे. त्याच्यामुळे काय हे बघा गावचं घर बघ. हे बघा आमचा जो गावचा पर्याय, हा गावचा पर्याय हा बघताय तुम्ही, छोटासा पर्याय. आणि हे बघा एकदम भन्नाट वातावरण झालंय. आता मी गावची जो खालचा बस स्टॉप आहे तिथे आम्ही निघालोय. हे बघा हे माझ्या गावचा बस स्टॉप. ॲक्च्युली मुंबईला लवकर निघालो नसतो आम्ही, बट मुंबईचे तिकडे रिनोव्हेशन चालू आहे. तिकडे सर्व साहित्य द्यायला लागतं, ते कारागीर असतात त्यांना. त्याच्यामुळे मी घाई करतोय. कालच रात्री आलो म्हटल्याप्रमाणे तुम्हाला आणि आता लवकर निघतोय. आता बघूया आपल्याला ट्रेन मिळते की नाही, आपण ट्राय करतोय आपल्याकडून. आणि हे बघा वातावरण एकदम भन्नाट आहे सकाळचं. असं वाटतं इकडून गावातून हलूच नाही कारण का एवढा सुंदर आणि नॅचरल वातावरण झालंय ना, एक नंबर क्लासिक. हे बघा हे गावी आता लोक गुरं सोडतील सकाळचं वातावरण असल्यामुळे. हे आपलं बस स्टॉप आहे गावचं. एक नंबर. हे बघा जय हनुमान मित्रमंडळ चिंचकर रेवची वाडी खेड. मजेत ना. सो आता इकडून ह्या साईडून बस येईल. इकडे मंडणगड आहे. या साईडला जो अभिषेक उभा राहिला आहे त्या साईडला मंडणगड आहे आणि
इकडे गेलात तर खेडला, आपल्याला ह्या साईडला जायचं, खेड साईडला. मी एक माझ्या गावचा व्हिडिओ ब्लॉग केला आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. आणि जर तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा. खूप छान आहे माझं गाव, निसर्गाने वळलेलं माझं गाव आहे. सो नक्की विजिट करा. अभिषेक पण एकदा सकाळीच उठला आहे. आम्ही सकाळी म्हणजे लवकर उठायची घाई होती, त्याच्यामुळे आम्ही लवकर उठलो आहे. चेहरे आमचे स्वेलिंगमध्ये आहेत, झोप नीट झालेले नाही आहे. सो हे बघ अभिषेक, कसं वाटतंय गावी? एकदम प्रसन्न असं वातावरण आहे. हां, असं वाटत नाही आता, थोडं पहिलं वाटत होतं झोप येते, वातावरण थोडं चालू झोप उडाली आहे. झोप उडाली आता वाटतं. एकदम वातावरण एकदम थंडगार आहे पण आहे, पण बोसरी थंडी नाही आहे. अच्छा अच्छा. सो एकदम भारी वातावरण आहे. तर बघूया. आता महत्त्वाचं म्हणजे आपल्याला ट्रेन मिळाली पाहिजे. हे बघा बस आली आपली महामंडळ. आता चढूया, चला ब्लॉगला कंटिन्यू करतो. गावच्या बसची अवस्था बघा, हे सगळे महामंडळ कशी सुविधा देते बघा. हे मागची जे सीट बघाल पूर्ण दयनीय अवस्थेत आहे. आणि पण ही जी आपली लालपरी असते तिचा जो प्रवास असतो ना, त्याचा प्रवासात मजाच वेगळी असते. सो आम्ही त्याचा प्रवासाची मजा घेतो आता. हे बघा एकदम मत थोडे हे एकदम अवस्था दयनीय आहे लालपरीची. ठीक आहे, आपण काय बोलू शकत नाही. 1 दिवसाचा आपण प्रवास करतो, त्याच्यामध्ये एन्जॉयमेंट करायची, आपल्याला मजा घ्यायची आहे प्रवासाची. ही आपली लालपरी. अभिषेक, लालपरीने प्रवास कसा होतो? सांगू शकत नाही. हे बघा लालपरीचा खालीवर खालीवर खालीवर, एक नंबर ना. इकडे आता मी बसतो आणि हे बघा हे गावचे दादा खूप हसतायत. काय दादा, कसे आहे? मजेत ना? हा जो आनंद असतो ना गावचा, एकदम अविस्मरणीय आनंद असतो. तुम्ही गावी आलात तर नक्की आवर्जून प्रवास करा आपल्या लालपरीचा. हा जो प्रवास असेल तुमच्यासाठी अविस्मरणीय असेल आणि याची खूप मजा असते. खूप दिवसांनी लालपरीमध्ये बसायचा हे मिळाला, टाईम मिळाला. सो मस्त वाटतं एकदम. ही आहे लालपरी. तेव्हा तुम्हाला वरून बोलताना म्हणजे एक्सपिरियन्स खूप भारी आहे लालपरीचा. मजा येते. चला मग व्हिडिओ कंटिन्यू करतो. महत्त्वाचं आहे काय, आपल्याला ट्रेन मिळाली पाहिजे. ट्रेन मिळाली तर म्हणजे ट्रेन भेटली तर खूप आनंद होईल, कारण आम्हाला लवकर मुंबईला पोचायचं आहे. बघूया. मंडळी, हा आपला खेड डेपो आहे. आता आपल्या खेड डेपोवरून ट्रेनला भरणा नाक्याला जावं लागेल, म्हणजे
भोसलेमध्ये जावं लागेल ट्रेन पकडण्यासाठी. हा आपला खेड डेपो आहे. खेडला आता आम्ही पोचलो आहे. मला नाही वाटत आता ट्रेन भेटू शकते. हा इकडचे आशापुरा स्वीट आहे, स्नॅक्स. इथे वेलकम लॉज आहे. हा आपला खेड बाजारपेठ आहे. तर खेड बाजारपेठ आतमध्ये जावं लागेल आपल्याला. तर मी नंतर कधी मला टाईम मिळाला तर मी ते खेड बाजारपेठची व्हिडिओ काढेन. ठीक आहे. आता आपण घाईमध्ये आहोत. आता काय ट्रेन भेटणार नाही. आणि इकडे आपल्याला जायचं आहे भोसले घाट. हा जो भोसले घाटला पण जाऊ शकतो किंवा भरणा नाका. भरणा नाक्यामध्ये सरळ स्ट्रेट जाऊन राईट मारायचं आहे आपल्याला. सो हा असा हा आपला खेड डेपो पूर्णतः बघताय तुम्ही. खेड चिपळूण बस लागली आता. मोठा कॅम्पस आहे, छोटा नाही, मोठा कॅम्पस आहे खेड डेपोचा. हे बघा इथे खूप साऱ्या बसेस लागतात अशा लोकेशननुसार. हे खेड तुळशी खूप सारी इथून गावाला आपलं ट्रान्सपोर्टेशन होत असतं, पब्लिक ट्रान्सपोर्टेशन. हे बघा खेड बस स्टॉप, खेड बसस्थानक. इथे लॉजेस सुद्धा आहेत, राहण्याची जागा सुद्धा आहे. तुम्ही जर खेडमध्ये आलात तर तुम्हाला राहण्याची सोय सुद्धा आहे. तर लवकर राहण्याची सोय सुद्धा होईल. रिझर्वेशन बघूया, रिझर्वेशन मिळते का. जर ते एक तिकीट कन्फर्म झाले मग काही प्रॉब्लेमच नाही. तिकीट काउंटर आरक्षण तिकीट ह्या साईडला आहे, पण ते चालू झाले नाही वाटतं अजून. अरे बापरे, तिकीट काउंटर चालू नाही आहे. हे आपलं तिकीट काउंटर आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ खेड आगार रत्नागिरी विभाग संगणकीकृत आरक्षण केंद्र, म्हणजे कॉम्प्युटरने आरक्षण होणारं केंद्र आहे. पण असं हे सुद्धा बंद आहे आता. रिझर्वेशन पण काढू शकत नाही. ठीक आहे, बघूया. डायरेक्ट मिळेल ना आता. काही रिझर्वेशन एवढी गरज नाही. एवढे पब्लिक जास्त नाही आहेत आता. बोरवलीची गाडी 8:30ची फुल आहे, 10ची खाली. 8:30ची फुल आहे. अरे बापरे. काकी बघा काय बोलतात ते. पण ते सुद्धा बोरवलीचेच आहेत ना, बोरवलीले आहेत. त्यांनी आता आपल्याला सांगितले की रिझर्वेशन फुल आहे 8:30ची बसची. पण बघूया, आता ट्राय करूया, कुठेतरी बसून जाऊया. मंडळी आता आपल्याला वेट करावं लागेल 8:30 वाजेपर्यंत. आता आपण बाहेर फिरतोय खेडमध्ये बस स्टॉपच्या त्या साईडला. हे बघा ट्रेन बघा कसं. जहाज आहे वाटतं, काय माहिती, काहीतरी मशीन आहे मोठं. तिकडे जाऊन देणार नाही. तर इकडे सुद्धा खूप रिडेव्हलपमेंट होते गावाला सुद्धा. गावचा मंडळी नेहमी वातावरण एकदम क्लासिकच असतो सकाळचा. आणि मी गावी आल्यावर गावची लँग्वेज करून व्हिडिओ काढतो, कारण मुंबईला आल्यावर मुंबईची लँग्वेज, गावी आल्यावर गावची लँग्वेज. हे बघा एक नंबर फिलिंग आहे, ऑसम. जरा आपण फिरूया तिकडे, कारण वेळ आपल्याला घालवायचा आहे. 8:30 वाजेची बस आहे, तर 7:45 वाजता, म्हणजे 8 वाजता आलो तरी चालेल. 8 सव्वा 8 वाजता तुम्हाला तो बोललो की टाईम आहे आपल्याकडे. तर म्हटलं की म्हणजे अजून आपल्याला वेळ आहे, तर मी तुम्हाला दाखवतो खेडचा जेवढा भाग दाखवता येईल. वेळ आहे आपल्याकडे. सूर्योदय झाला ना एकदम क्लासिक व्ह्यू असतो. आणि त्याच्यामुळे इकडचं मी 4-5 दिवसाची सुट्टी टाकणार आहे आणि गावी एकदम येणार आहे एन्जॉय करण्यासाठी. आपली लाईफच्या धावपळी जी असते आणि कंटिन्युअसली कामाची लाईफ असते, इशू. त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं लाईफसाठी रेस्ट पण पाहिजे. त्याच्यामुळे मी येणार आहे गावी. 7-8 दिवस सुट्टी नाही भेटत, पण एक वीकची सुट्टी टाकणार आणि येणार गावी एन्जॉयमेंट करण्यासाठी.
आणि थोडी रेस्ट करणार. बाहेर जाण्यापेक्षा आपल्या कोकणात आलेलं बरं. आपल्या कोकणात आपण खूप एन्जॉयमेंट करू शकतो. एक नंबर आपला कोकण आहे. सो बाहेर जाण्याची आवश्यकता नाही आहे. मीला खूप मोठं होईल मंडळी, तर समजून घ्या. माझं एकच इच्छा आहे की तुम्हाला सगळे माझ्या गावचं खेळ आहे, म्हणजे मला असं वाटतं की ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत तुमच्यापर्यंत शेअर व्हाव्यात. त्याच्यामुळे मी व्हिडिओ मोठा लेंदी असतो माझा, बट ठीक आहे. कोकणातले व्हिडिओ सगळेजण आवर्जून बघतात. राईट साईडला इकडून गेलात तरी बाजारपेठ आहे, मी तिकडून दाखवलं तिकडून पण बाजारपेठ आहे, आणि सरळ गेलात तरी बाजारपेठ आहे. हे इकडे असं आहे मंडळी. हे बघताय गावची मासळी, एकदम फ्रेश असते गावची मासळी. बांगरा आहे 250 देव बांगरा. कोलंबी सुद्धा कोलंबी शंभरला, होई 500ला. सौंदाने मग किती लावले आहेत बाबा? कोलंबी सुद्धा फ्रेश आहे. आणि इकडे मासळी बघताय, ही गाव साईडची मासळी आहे. एकदम फ्रेश असते, एकदम फ्रेश असते मासळी. आपल्या गावची मच्छी चांगली लागते. गावची मासळी चांगली असते ना? मुंबईतली नाही, मुंबईतली नाही. कोलंबी ही बघ 100ला सगळी बघ. खावा बघ किती लावली. बांगरा द्या गावचं पाणी गोड असल्यामुळं, गावचं जे पाणी असतं ते थोडं गोड असतं, त्याच्यामुळे मासळी एकदम सुंदर असते. म्हणजे टेस्ट खूप सुंदर असते मासळीची. चला आता आपल्या गाडीची वेळ झाली, म्हणजे बसची वेळ झाली. 8:15 वाजलेत, आता लागेल बस. आणि अजून एक मच्छी मार्केट आहे इकडे, जो बाजारपेठ बोलतोय. बाजारपेठमध्ये मासळी मार्केट आहे मोठं. ते कधी मला वेळ मिळेल तेव्हा नक्की तुमच्यासोबत शेअर करेन ते. हे बघताय खेड बोरवली लागले आता बस. आता आपण बघूया सीट अवेलेबल आहे का. बट प्रॉब्लेम असा आहे की रिझर्वेशन फुल आहे बसची, आणि त्याच्यामुळं आता जाण्याचा प्रवास कसा होतोय तो आत्तापर्यंत काहीच माहिती नाही कसं होणार आहे कसं नाही. कारण ते बसला रिझर्वेशन फुल आहे, आणि ह्या वेळेत सुद्धा रिझर्वेशन फुल आहे. म्हणजे कोकणात किती येणं जाणं होतं ते गव्हर्नमेंटनं कळलं पाहिजे. त्यानुसार त्यांनी ट्रान्सपोर्टची फॅसिलिटी दिली पाहिजे. खूप साऱ्या गोष्टी आहेत कोकणात आपण करू शकतो, पण तशा गोष्टी होत नाहीत. सर्व गोष्टी आपल्याला पुढे घेऊन जायच्या. माझा चेहरा आता थोडासा डाऊन आहे, कारण सकाळी 3 वाजता आपण डबल सांगतोय की सामान शिफ्ट केलं आणि त्यानंतर लगेच निघालोय. त्याच्यामुळे चेहरा एकदम, चेहऱ्याची पूर्ण वाटच लागले. आणि गावी आल्यावर मजाच असते. ती धूळ असते, जी मातीची गावची माती असते ना, तिचा खूप सुंदर असा वास असतो, सुगंध असतो. त्याच्यामुळे इकडे गावी आल्यावर मी असंच राहतो, एकदम नॉर्मल. सो बघूया आता पुढचा आपला प्रवास कसा होतोय. मंडळी काय कळलं ना, मी बसमधून आता आम्ही उतरलो, कारण बसला एकही जागा नव्हती, फुल रिझर्वेशन होती. त्याच्यामुळे मी 8:30ची बस सोडली. आता आपण बघूया आपल्याला रिझर्वेशन 9:30ची किंवा 10ची मिळेल का. आणि हे रिझर्वेशन विंडो बघताय तुम्ही, 8:30ची वेळ आहे, 8:30ची वेळ आहे, पण अजूनपर्यंत ते आले नाहीत. तर बघूया किती वाजता येणार आहेत ते, आणि नंतर मग आपण आरक्षण करूया. कारण आरक्षण केल्याशिवाय 8 तासाचा प्रवास करणं खूप डेंजरस होणार आहे. त्याच्यामुळं आम्ही ती रिस्क नाही घेतली. आणि आता आरक्षण बघूया, आरक्षण करूया, रिझर्वेशन करूया. आणि 9:30ची आहे एक बोरवली शिवशाही म्हणून, किंवा 10ची आहे बोरवली, खेड बोरवली. बघूया आता मंडळी. आता 10:30ची जी खेड बोरवली बस आहे तिची आपण तिकीट काढली आहे, रिझर्वेशन काढलं आहे, आणि आता फिक्स आहे रिझर्वेशन. सो खूप धांदळ झाली, कारण आपण सकाळचा प्लॅन होता आपला, आता आपल्याला खूप उशीर होणार आहे. सो बघूया आता कसा प्रवास होतो आहे. आता आपण 10:30 वाजेपर्यंत वेट करू,
आणि नंतर मग प्रवासाला सुरुवात करू. चला भेटूया प्रवासामध्ये. मंडळी आता आम्ही पुन्हा निघतोय प्रवासाला. आता आपली कोकणातली मर्सिडीज आपण बुक केली आहे. त्या मर्सिडीतून आपण प्रवास करणार आहोत. माझी इथे सिस्टर राहते, तर तिथे आम्हाला थोडा आराम केला, ब्रेकफास्ट केला आणि आता निघतोय आम्ही तिथून. तर बघूया आपली मर्सिडीज कशी असणार आहे, सिटिंग अरेंजमेंट कशी असणार आहे ती. ऑलरेडी रिझर्वेशन केलं आहे, लालपरीचं रिझर्वेशन आहे आपला. तर बघूया आता. मंडळी आता बघते आपली बस लागली, खेड तुळशी मार्गे बोरवली. ठीक आहे, कुठेही मार्गे असं तर आपल्याला पकडायचीच आहे आता काही करता. आता आपली रिझर्वेशन आहे तर काय टेन्शन नाही, बसायची फुल सोय आहे. आणि हीच ती मर्सिडीज मी बोलत होतो. आता ह्याच्यानी आपल्याला प्रवास करायचा आहे. प्रवासामध्ये तुम्हाला कंटिन्यू व्लॉग करतो आणि प्रवास तुमच्याबरोबर शेअर करतो मला. सो मंडळी आता फायनली आपण बसमध्ये बसलो आहे आणि आता बसचा प्रवास फायनली सुरुवात करतो आहे. 8:30ची बस पकडली, तिथे रिझर्वेशन नव्हता आणि मग फुल गर्दी होती. त्याच्यामुळे आता 10:30ची बस पकडली आणि तिथं रिझर्वेशन केला. आता रिझर्वेशन केलं त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे. तो आता आपण आरामात प्रवास होणार आहे आपला. आणि हीच ती मर्सिडीज मी बोलत होतो तुम्हाला. आपण आता लालपरीने प्रवास करणार आहे. खूप धांदळ झाले आणि खूप धावपळीचे हे प्रवास होता. त्याच्यामुळे जे शॉर्ट येणार आहेत ते धावपळीत येणार आहेत, थोडा समजून घ्या. आणि आपण आता प्रवासाचा तुम्हाला माझा जो प्रवास होणार आहे तो तुमच्यापर्यंत पूर्ण शेअर करणार आहे. सो प्रवासाबरोबर माझ्यासोबत राहा आणि आनंद घ्या व्हिडिओचा. चला आपण भेटूया थोड्या वेळाने. आताच प्रवास सुरू झाला आहे, वाजलेत सकाळचे 10:30 आणि आता बघूया कसा प्रवास होतोय. आणि दुसरं सांगायचं म्हणजे काय, मी जरी ह्या बससुद्धा ही जी आपण आता बस पकडले ह्या बसचं सुद्धा आपण रिझर्वेशन काढलं नसतं ना, तर ही बससुद्धा फुल टू पॅक आहे. आणि आता डोळे माझे थोडेसे सुजलेले आहेत कारण झोप मिळाली नाही आहे, पुरेशी झोप झाली नाही आहे. सो ह्या बससाठी सुद्धा आपण रिझर्वेशन केलं नसतं ना तर आपल्याला उभं राहूनच प्रवास करावा लागला असता. आणि त्याच्यामुळं प्रवास करणं खूप 7 ते 8 तासाचा प्रवास करणं म्हणजे खूप घातक आहे. त्याच्यामुळे आपण काय केलं, रिझर्वेशन काढलं. आणि मी तुम्हाला थोड्या वेळाने दाखवतो. फुल पॅक गाडी आहे, फुल टू पॅक गाडी आहे. पण थोड्या वेळाने दाखवतो तुम्हाला. मागे एवढी पब्लिक आहे ना, पब्लिक कोकणात खूप ट्रॅव्हल करत राहते. सो बघूया आता पुढचा प्रवास कसा आहे तुमच्याबरोबर शेअर करतो. मंडळी तुम्ही बघताय ही गावची माणसं असतात तर प्रवासात काही ना काहीतरी बोलत राहतात. हा त्यांचा प्रवास आहे आणि हीच त्यांची प्रवासाची एन्जॉयमेंट असते. सो खूप धमाल असते त्यांची प्रवासात सुद्धा ते म्हणजे एकमेकांशी बोलत असतात. एकमेकांशी ज्या गोष्टी असतात, जे शेतीच्या गोष्टी असतात त्या शेअर करत असतात. गावाकडची लोकांची मजा हीच असते. तीच मजा. बसला गर्दी एवढी आहे ना, फुल गर्दी आहे. हे बघा मजा, बघा हे बघा, हे मजा करतात. फुल मजा असते गावचा प्रवास करताना. लास्ट आहे की काय, हे बघा ही जमाल आहे. हे बघा या आजी बसलेत बघा कुठे. आणि ही गावची बसेस असते मंडळी, महामंडळी बेस्ट. तर ह्याच्यातच मजा असते.
आणि गावची लोक ह्या बसेसमधूनच प्रवास करतात. कारण हा जो प्रवास असतो हा एक नाजूक प्रवास नाही बोलता येत, सुखकर प्रवास असतो. त्यांच्यासाठी सुखकर प्रवास असतो. कारण इकडे जे ऑटो रिक्षा आहेत त्यांचे प्राईस आहे ते खूप असते ऑटो रिक्षांची. त्याच्यामुळे ते डायरेक्ट खूप कॉस्टली आहे. त्यांच्यामुळे यांना परवडत नाही. त्याच्यामुळे बसचे प्रवास करत असतात आणि आनंदसुद्धा घेतात प्रवासाचा. आणि खूप सारी गर्दी असते इकडे. ॲक्च्युली माझा आवाज प्रॉपर येत नसेल आणि वेडी वाकडं वळणं आहे. इकडे जे वळणं आहेत तुम्ही बघता ते वेडी वाकडं आहेत. एकदम खतरनाक वळणं आहे गाव साईडची. हे बघा एकदम डेंजरस आहे. गावचं वातावरण आहे. कोकणात असा खूप सारा नॅचरल झरे आहेत, नॅचरल तलाव आहेत, नॅचरल नद्या आहेत. म्हणजे म्हणून कोकणाला स्वर्ग असं म्हणतात. आणि बाहेर तुम्हाला जायची गरज नाही आहे. तुम्ही कोकणामध्ये या, एन्जॉय करा. परदेशात जायची गरज नाही आहे. इकडे सगळं तुम्हाला फिरण्यासाठी मिळेल आणि नॅचरल वातावरण असतं. पोल्युशन काहीच नाही आहे. हे बघा इकडे छोटी छोटी गावं आहेत आणि गावातून वाड्या आहेत छोट्या छोट्या. इकडचं छोटं गाव आहे. तुळशीचं स्टॉप आला. ही तुळशी मार्गे गाडी होती म्हणून इथे तुळशीचं स्टॉप आहे. इकडची माणसं आता उतरले, थोडीशी माणसं उतरले. आता हे तुम्ही बोलाल की तुळशी मार्गेच का असं. आता इकडे प्रत्येक गावाने आजचं आपलं मांडलेलं असतं की आमच्या गावातून सुद्धा मुंबईला गेली पाहिजे. तर ते त्याच्यामुळं ह्या गावातून ती बस जाते. आता प्रत्येक गावानुसार त्याच्यामुळे इथे आता काही लोक दुसरं त्यांचं गाव असेल तर त्यांनी रिक्वेस्ट केली की बाबा आमच्या गावातून मुंबईला बस गेली पाहिजे. पण मेजॉरिटी जास्त असणं गरजेचं आहे. मेजॉरिटी जास्त असेल तर ते अलाव करतात, परमिशन देतात.
आणि मग गावातून बसेस सोडतो. असा एक तुळशी गाव आपल्याला नवीन गाव बघायला मिळालं. हे तुळशी गाव बघताय तुम्ही. हे सुद्धा खूप निसर्गाने वळलेलं गाव आहे. खूप वेळी बसली बोलल्या. आता एक्सपिरियन्स घेतोय, तुम्ही सुद्धा अनुभव घ्या. एक नंबर वाटतो प्रवास यार. हे बघा अशी एवढी वेळी बाकडं वळण्यात ना, तुम्हाला याच्यामध्ये मास्टरी असणं खूप गरजेचं आहे ड्रायव्हिंगमध्ये. रस्ते छोटे आहेत आणि छोट्या रस्त्यांमध्ये ड्राईव्ह करणं आणि पुन्हा जे प्राणी असतात, जनावर असतात, गुरं असतात, त्यांचं संरक्षण करणं, त्यांना सेफ ठेवणं. हे बघा आता कुत्रा बघा इथे बसलाय आणि त्या साईडून आपल्याला सेफ करायचं. त्यांनी बरोबर सेफ करून काढलंय बस. ते खूप ड्रायव्हिंग डेंजर आहे. एक नंबर व्ह्यू आहे बघताय मंडळी तुम्ही. एक नंबर व्ह्यू. निसर्गाचा आनंद घ्यायचा आहे तर नक्की तुम्ही कोकणात या, प्रवास करा, एन्जॉय घ्या. इकडे छोटी छोटी गावं लागतच राहणार तुम्हाला. विनेरे गावाकडे, विनेरे, हा विनेरे गाव आहे. हा एक आतून मार्ग आहे. आता हा जो मार्ग आहे ना मंडळी, हा पूर्णतः गोवा हायवे मार्ग नाही आहे, हा आतून आलेला मार्ग आहे. आपण आता डायरेक्ट महाडमध्ये निघणार आहोत बाहेर आणि मग तो गोवा हा मार्ग लागणार. फिलिंग असते ना मंडळी, खूप असं असते. जर तुम्ही कोकणातले नसाल तरी आवर्जून कोकणात या, मी तर म्हणेन, आणि कोकणात एन्जॉय करा, कोकणाचा आस्वाद घ्या. खूप सुंदर असं कोकण आहे, निसर्गाने मंडलेलं कोकण आहे आणि त्याचा आस्वाद घेणं खूप भन्नाट अनुभव असते. साहेब तुम्हाला एक्सपिरियन्स किती आहे? 7 वर्ष. बघा साहेबांना 7 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. खूप दांडगा अनुभव आहे आणि त्यांची ड्रायव्हिंग मी बघितली ना, एकदम सेफली आणि कुशल ड्रायव्हिंग करतात. मी म्हटलं होतं ना इथे काही गुरं येतात, हे बघा यांना सांभाळणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे आम्ही सांगितलं ड्रायव्हिंग सेफली करणं खूप गरजेचं आहे इकडे गावा साईडला. गाडीच्या शर्यतीचे बैल बघते तिकडे गाडीतून जाताना. हो हो, क्लासिक, एक नंबर क्लासिक. वाजले आता 1:30 आणि आता आपण पोचलो इंदापूरमध्ये.
ही आपली बस आहे लालपाई. इथं आपण जेवण करूया. इंदापूरची कॅन्टीन आहे ही. ही आपली इकडची इंदापूरची कॅन्टीन. ऑर्डर कर आपल्याला. इंदापूरची कॅन्टीन आहे. 2 मिसळ द्या. नंबर आता झणझणीत मिसळ खातोय. मिसळ खातोय. ही आपली इंदापूरची कॅन्टीन आहे. मस्त झणझणीत मिसळ खाऊया, पेटपूजा करूया आणि भेटूया तुम्हाला. मंडळी इथे इंदापूरमध्ये जे साहेब आहेत समोर त्यांचीच कॅन्टीन आहे इथे. आणि मिसळ खूप छान होती. हे बघा यांचे ओनर आहेत आणि मिसळ एकदम छान होती. काय बोलाल मिसळबद्दल तुमच्या? मिसळबद्दल काय बोलाल तुम्ही? मिसळ एक आपण नंबर स्वतः होती. इथे चांगलीच बनवतो आम्ही. अच्छा स्वतः इथे हां, बनवताना? बाहेर असे वेगळे पदार्थ वगैरे टाकून देत नाही. अशीच आपल्या मराठी पद्धतीचीच बनवतो. एकदम नॅचरल होती हां, आणि natural. झणझणी होती. थँक्यू सो मच. हे ओनर आहेत ह्या कॅन्टीनचे. आणि जेव्हा पाहुणचार करता ना तुम्ही एकदम भारी होता आणि मिसळ तुमची एकदम झणझणीत होती. सो मंडळी नक्की ट्राय करा इथे. जेव्हा तुम्ही कोकणात प्रवास करा तेव्हा इंदापूरला जी कॅन्टीन आहे ST डेपोची ट्राय करा. धन्यवाद साहेब. थँक्यू, धन्यवाद. सो मंडळी आता आपलं जेवण झालं आहे. आता जस्ट लंच केलं आणि आता आपला पुन्हा प्रवासाला सुरुवात होते. प्रवास एकदम भन्नाट आहे. बट फोटो झाला आता आपण प्रवासाला सुरुवात करूया पुन्हा. आणि मस्त गर्दी फुल आहे. म्हणजे नेहमीच गर्दी असते कोकणात. जायच्या बसेस फुल असतात. इवन तो ट्रेन्स फुल असतात. आणि आज थोडक्यात आमची ट्रेन चुकलेली आहे. सो त्याच्यामुळं आम्हाला बसचा प्रवास करावा लागतो आहे. पण हा एक नवीन अनुभव होता आणि हा अनुभव मी तुमच्याबरोबर शेअर करतो आहे. तर बघूया. अजून प्रवास खूप आहे, दूरवरचा आहे. आता आम्ही इंदापूरला आहोत. आता वाजलेत दुपारचे 1:30 आणि बघूया आता कसा प्रवास पुढे होतो आहे. तुमच्याबरोबर पुन्हा शेअर करूया. चला. बसमध्ये गर्दी बघू शकतो. सॉरी टाकला तू पण डायरेक्ट इकडेच घुसतो. मग इंडिकेट थांबली का गाडी बाकी गाडी थांबली. तू महाग गाडी इकडे पडली डायरेक्ट. वाचला तू. गाडी आपण गाडी पूर्ण लॉक आहे. इकडे घे. बाजूला घे गाडी. खूप वाचला. डायरेक्ट खेचला. तो डायरेक्ट ह्या पट्टे देतो, आपल्या पट्टे देतोय. हां आणि साईडचे आरशे दिले ते तर बघ. चला. चला चला चला. हां पेनच्या पुढे पोचलोय आणि आता जस्ट मोठा अपघात घडता टळला आहे. म्हणून मी सांगतो जर तुम्हाला प्रॉपर ड्रायव्हिंग येत नसेल तर महामार्गावर वाहने चालू नका. आताच आमच्या बसच्या खाली एक 2 व्हीलरवाला जाणार होता. तो थोड्यासाठी चुकला. खाली तो पडला, दुसऱ्या साईडला पडला. पण जर आतमध्ये शिरला असतात टायरच्या खाली तर ऑफ झाला. सो हा पूर्ण महामार्ग आहे. महामार्गावरती वाहने चालवताना तुम्हाला ड्रायव्हिंग सेफ्टी करावंच लागेल. ड्रायव्हिंगचं नॉलेज असणं खूप गरजेचं आहे. नाहीतर मग इकडून तिकडून कोणत्या लेनवरती चालवायचे बाईक किंवा कार हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. सो नक्की ट्राय करा. म्हणजे तुम्हाला सेफली ड्रायव्हिंग करायला पाहिजे. आणि तुम्हाला जर प्रॉपर प्रोफेशनल ड्रायव्हर असाल तरच तुम्ही महामार्गावर ड्राईव्ह करा. नाहीतर करू नका. माझा सल्ला आहे तुम्हाला. म्हणजे
उगाचच काय होतं माहिती आहे का, आता हे सर्व बसमध्ये खूप सारे पॅसेंजर होते बरोबर, आणि जर तो जर आतमध्ये गेला असता तर बससुद्धा पलटी होण्याची शक्यता होती, चान्सेस होते. सो त्याच्यामुळे काय माहिती आहे का, एकामुळे सगळ्यांचा अपघात झाला असणार आहे. तो खूप महत्त्वाचा आहे सल्ला. तर नक्की तुम्ही कमेंट करा आणि सगळ्यांना सांगा की तुमचे मित्र असतील, फ्रेंड असतील, कोणी असतील आपल्या ओळखीचे, तर त्यांना समजून सांगा की हे चुकीचं आहे. जर ड्राईव्ह तुम्हाला सेफ्टी करता येत नसेल तर तुम्ही स्वतःलाही वाचू शकणार नाही आणि दुसऱ्यांनासुद्धा वाचू शकणार नाही, आणि आपल्यामुळं दुसऱ्यांचं प्राण जाईल, हे खूप घातक आहे. सो त्याच्यामुळे मी अशी ड्राईव्ह करणं किंवा एक्सप्रेसवर प्रॉपर ड्राईव्ह नाही करणं हे खूप धोक्याचे आहे. सो ड्राईव्ह करा. जर तुम्हाला प्रॉपर ड्राईव्ह असेल तर करायला हरकत नाही, पण प्रॉपर ड्रायव्हर नसाल तर नका करू, ठीक आहे. आणि आता मी पोचलो आहे पेनच्या पुढे, आता पनवेल येईल. आता वाजलेत 3-3:30 वाजलेत. बघूया आता कसा पुढचा प्रवास होतो आहे, तुमच्यापर्यंत शेअर करतो. चला मंडळी, आता आपण पोचतो आहे गोरेगावला. आता योगेश्वरीला आलो आहे. आता थोड्या वेळाने गोरेगावला पोचलो. आता व्हिडिओला एंड करतो आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका, आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. असेच आपण नवीन नवीन व्लॉग घेऊन येऊ तुमच्यासमोर आणि एक्सप्लोर करत राहू. चला, टिल देन टेक केअर. स्वतःची काळजी घ्या, आईवडिलांची काळजी घ्या, आईवडिलांना सपोर्ट करा. चला, बाय बाय.